नमस्कार मित्रांनो, चला जाऊ आपण. आज आपण बनवणार बांगडा कढी. त्यांच्या आपली बांगडा फिश आणलेले. चला आता बांगडा फिश करून घेऊ आणि तयारी जोरदार चालू आहे आमची. पाहू शकता सूर्या बिर्या 5 वाजची कामं जोरदार. विष्णू चला पटापट करूया. आणि आपण आता मच्छी पण धुवून घेतो गाईस. हळद मारतो. मच्छी धुवून घेतो. बांगडा तुकडे केले जाईल, तुकडे केलेत. पूर्ण फुल मोठा बांगडा नाही तुकडे पण आले. बघू शकता घेतो मस्त चकाचक थोडेसे चांगला असतो. आम्ही आमचं बघा कांदा लिंबू आणि टोमॅटो कापून घेतो. सगळा ग्रीन मसाला आमचा सगळा कापून घेतो. आणि मच्छीला मी आता मॅरिनेट करून टाकलं आहे बघा. हळद मसाला आणि फिश मसाला पण टाकल्याच्याच आहेत. आता आम्ही जरा पटापटा चूल पेटून घेतो. बघा इकडे हा आमचे चूल पेटवतो विष्णू दादा. दादा चूल पेटून घेते ना, हुका मार मस्त. ओके, आमची आग लागली मित्रांनो, पाहू शकताय. चला आता आम्ही तयारी करतो जेवण. फायनली आम्ही आता रेडी करतो जेवण. आपला बांगडा थाली सॉरी बांगडा थाली म्हणत होत्या नाही. बघूया ग्रेव्ही टाकून तेल टाकून झालं आहे. तर आता आपण जरा कांदा फोडणीवर टाकूया. म्हणजे कांदा आपला थोडासा ब्राऊन कलर करूया, गोल्डन टाईपमध्ये बघूया. जरा कांदा टाकला तेलावर, कांदा होऊन जाईल. तर आपलं कढीपत्ता लागेल. तर मला बघा कढीपत्ता पाहिजे होता. तर कढीपत्ता तर आमचं खूप मोठं झाडच आहे. त्यातलं आम्ही 1-2 थाली घेतो फक्त. बस झाले आमच्यासाठी 2. जास्त नको होतो आम्ही कढीपत्ता. ते बघा योग्य दादा या करत होता जरा कडक योग्य कडक कढीपत्ता टाकतो. टाकून दे ठेवला मस्त की सॉस कडक जाईल. मस्त आलं टेस्ट टाकतो मित्रांनो. मिरची माहिती त्याचा. तर आज आम्ही देवगडची रेसिपी करतो. आणायला जेवणामध्ये काम सगळं पाहिजे आपल्याला. नाही टाकलं ना आपण तेच बोलतो. तर मित्रांनो बघू शकतोय आलं लसूण पेस्ट आम्ही टाकलं गेलेली आहे. आणि तर तिकडून जरा त्याला मारून घेतो आम्ही पद्धतशीर. आणि आज आम्ही स्वतः आमचा योग्यदादा आला आहे कुक बनण्यासाठी. म्हणजे देवगडची माणसं देवगडवरून आमच्यासाठी देवगडची रेसिपी आणलेली आहे. म्हणजे आपली मालवणी रेसिपी ना, मालवणी रेसिपी मित्रांनो. मालवणी बांगडा आणि आग बघा सगळाच बाहेर आला आहे खांगडा करायला. तर काहीच आमचा बांगडा त्यातमध्ये आहे. आणि वरती टमाटो आहे. त्यात छोटे पण टमाटो टाकू आम्ही. आणि इथे बघा मसाला पण आलेत आम्ही टाकू नंतर. तर आमच्याकडे आम्ही आज हळदीवर करणार मित्रांनो रेसिपी. तर टमाटर टाकून घेतो आम्ही. पूर्ण मसाला इथं सर्व एकच करून घेतो. नंतर मी ग्रेव्ही करू ना योग्यता. ग्रेव्ही झाल्यानंतर आपण मच्छी लास्ट टाकूया मग चालेल. मित्रांनो आम्ही आता हळद टाकतोय कारण की आज जास्त करून आम्ही हळदीवर करणार आहोत. तर बघा योग्य दादा तुमची रेसिपी आहे ना. ओके हो लावलेला आहे. तर आता आपल्याला हा पण मसाला दे. आणि आम्ही आता चिकन मसाला पण टाकू कारण की आमच्याकडे जे मसाला आज कमी आहे जरा आणलेच नाही, उशिराने लेट आणले आम्ही जरा. हा लावू द्यायच्याच काय द्यायचं कंटाळला सर्व. मित्रांनो आमचा ग्रेव्हीचा कलर बघा कसा आला आहे. आणि आता कांदा बिंदा आता जरा मरून जाईल त्या तेलामध्ये. तर थोडा मसाला पण आम्ही त्या तेलावर मारतो. मित्रांनो आपला खास काय ते म्हणजे कढीच. तुमच्याकडे नवीन टेस्ट. हां हां कारण थोडीशी आम्ही आता धनिया कोथमीर टाकून घेतो गाईस खडकमध्ये. आणि थोडीशी नंतर टाकून आम्ही ग्रेव्ही होते रेडी. आता योग्यता स्वतः बनवते. आज मालवणी तडका आम्ही खाणार हल्दीमध्ये. योग्यता स्वतः चांगला बनवायला म्हणजे त्याला खूप बनवून टाकला. आज आम्ही पूर्ण हलवत बसला. तर आता मसालाची ग्रेव्ही बनतोय. तिला आता मी वाफेवर ठेवलेली आहे थोडीशी उशीर. कारण त्याच्यातलं कांदा वगैरे लसूण वगैरे थोडंसं मुरगुटलं पाहिजे म्हणून ते वाफेवर ठेवून दिलं आम्ही. धुराचं कामात त्या करण्यासाठी. चुल्याचं जेवण बेस्ट असतं. आपल्या आई बाबाचं कसं बनतं काय माहिती. आई तिथे बरोबर सकाळपासून चुल्यावर बनवत असते. त्यांचा त्रास त्यासाठी कोणाला असू नाही. त्यांची मेहनत भरपूर असतो. आपण करतो म्हणून त्यांची हाताची चव खरंच ब्रँड असतो. त्याच्यामुळे या बांगडा कढी खायला ते पण हळदीवरची ना. थोडा हळदी पडत ना, जास्त मसाला नाही. तर गॅस कडक गॅस नाही वाफवरून काढलाय मित्रांनो झाकण बघू शकता. कसा एकदम नॉर्मल झालं एकदम कडकमध्ये काही चेंज झालं आहे. वास पण
वाव कडक सुटलेला आहे गाईस, एक नंबर. फायनली मस्त झालेलं आहे. आता पाणी टाकू, ग्रेव्ही वाढू आम्ही आता त्याच्यात आणि थोड्या टायमात ग्रेव्ही झाल्यानंतर थोडा उकळू देऊया, मीठ पीठ टाकून त्याच्यात. नंतर मग मच्छी आपण लास्टला टाकूया, म्हणजे मच्छी फुटून जाणार नाही आणि गळून जाणार नाही. अख्खेचा अख्खा पीस खायला भेटेल. मच्छीचा डोका खायला तर मी खाणारच आहे. म्हणजे बांगडा खायत मजा वेगळी येणार आहे गाईस. तर ही अशी मस्ती, ही अशी पार्टी थोडी एन्जॉय करत असतो आम्ही गाईस बांगडा कढीची. आज खूप मजा. पाणी जरा कमी पडलं आम्हाला, अजून पाणी घेऊ आम्ही आणि वाढून घेऊ, पूर्ण अर्धा ते वरती घेऊ गाईस. टेस्ट करून बघतो ना, मग वाश करायचं. शिजला विचार मला फोन करा. आम्ही बघू शकतो मच्छी टाकलेली आहे गाईस. दाखवून जवळून जरा बघा बांगडा गेला आहे मस्त की आतमध्ये आणि ग्रेव्ही झाली. मच्छी टाकून दिली सर्व सब्जी. सॉरी बांगडा आपण टाकून दिला टाकले. अरे थांब जरा, ते हे होती गिरे आपण एक बसवत राहिला निवांत. थांब, ढवू नको आता, ढवू नको. हो रे गप जरा नको, हाताने असं असं ढवळायला लावत आता. पण ते काय अजून कच्चंच आहे. नको, ढवू नको. राहू दे मला. गाईस हाऊस जवळ दाखवून मित्रांनो कडक मध्ये झालेलं आहे गाईस. एक बघा ग्रेव्ही पण झाली चाट. ढवळू नको रे. पहिले तुला सांगतो त्या पनवत्याच्या नावाचा काढून टाको. 100% बिकून दे. थांब काय काहीतरी हागवण लागणार आपल्या सर्वांना. मित्रांनो रेडी झाले पद्धतशीर परफेक्ट पॉईंट मध्ये एक नंबर. आम्ही दाखवू मग टेस्ट करून बनतो म्हणतो जाम गरम आहे. एक नंबर. हॅलो गाइस, हॅलो गाइस, हॅलो गाइस. थोडा जल्दी हॅलो. मस्त असं पण बघू शकताय. पिवला झाला आहे. आम्ही त्या तिखट टाकला मसाला टाकला नाही, पूर्ण पिवला बनवला आहे गाईस. तर पिवला मस्त खायला मजा आलेली आहे. तर या खायला बांगडा पिवला कढी एक नंबर गाईस. आणि बघू जरा, आम्ही लाळ पडतो इकडे. लाळ पडते. आम्ही जेवण घेतलं, राईस घेतलं आहे, भात इथे रेडी आहे. आता दादा पण जेवतोय, सर्वजण जेवलेत. आता आम्ही जेवायला बसलो मित्रांनो सगळेजण गाईस. या जेवायला ओके तुला घे पहिला. आम्ही तर असं आपण राईस घेतो कडकमध्ये. बटाटो बिटाटो नाही याच्यात, देवगड बटाट नाही याच्यात टाकला आपण. फायनल मित्र बघू शकताय काही राहिले नाही, पण मस्त राहिला. जे आपलं आहे जे आहे ते आपला मोठा टोप ना, मोठा टोप. आणि आपलं झालं मित्र बघू शकता. आपण घेतलं जे भेटले तर मस्त भेटलं आहे. सगळेजण जेवलेले आहेत. ओके सर्व राईस बीस गरम आपला आहे पद्धतशीर. हळदीवरचा बांगडा कढी ब्रँड आहे मित्रांनो. आपल्या रेसिपीची आज हल्दी बांगडा कढी आहे. तुला भेटून एक ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.